स्टुडंट्स, मी सम्राट पोद्दार. तर आपला पॉईंट चालू आहे टाईप्स ऑफ सर्व्हिस कनेक्शन. हा पार्ट 2 आहे. पार्ट 1 बघा, कारण की त्याच्यामध्ये सगळे इंट्रोडक्शन आणि ओव्हरव्ह्यू पूर्ण सांगितलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला कळेल की बाबा नेमकं सर्व्हिस कनेक्शन म्हणजे काय. ह्याच्याबद्दल पण बेसिक माहिती तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेली आहे. ठीक आहे, जनरेटिंग स्टेशन टू सबस्टेशनला, सबस्टेशन टू कन्झ्युमरला कसं इलेक्ट्रिसिटी जाते ते पण त्यामध्ये सांगितलेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये. तर ते पहिला बघून घ्या. तर टाईप्स ऑफ सर्व्हिस कनेक्शन तर कुठले आहेत, तर ओव्हरहेड सर्व्हिस कनेक्शन आणि अंडरग्राऊंड सर्व्हिस कनेक्शन. ठीक आहे, हे मेन तुमचे 2 सर्व्हिस कनेक्शन्स आहेत ज्याच्या थ्रू इलेक्ट्रिसिटी तुमच्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये किंवा इंडस्ट्रीला जेणे कुठं पण ही जाते तरी ह्या सर्व्हिस कनेक्शन थ्रू जाते. ठीक आहे, तर ओव्हरहेड सर्व्हिस कनेक्शन ह्याच्यामध्ये काय होतं, तर सर्व्हिस मेन फॉर द हाय रूफ ऑर डबल स्टोरी बिल्डिंग्स, फॉर सिंगल स्टोरी हाऊस ऑर रूफ बिल्डिंग, ह्यासाठी ओव्हरहेड सर्व्हिस कनेक्शन यूज केले जाते. आता ओव्हरहेड सर्व्हिस कनेक्शन म्हणजे काय, तुमच्या जे तुम्हाला डोळ्याला दिसतं सर्व्हिस म्हणजे इलेक्ट्रिकल वायर्स ज्या दिसतात तुम्हाला पोल्सवर. ठीक आहे, आणि पोल्स थ्रू डायरेक्टली तुमच्या घराला चाललेल्या दिसतात किंवा इंडस्ट्रीला चाललेल्या दिसतात तुमच्या आईज थ्रू, त्याला म्हणतो आपण ओव्हरहेड सर्व्हिस कनेक्शन. ठीक आहे, हे बेसिक माहिती झाली. आणि म्हणजे जर तुम्ही बघितलं तर तुमचं कॉलेज असेल, ठीक आहे, तर कॉलेजला तुम्हाला वरतून जे इलेक्ट्रिसिटीच्या वायर्स तुम्हाला कुठेही दिसत नाहीत. ठीक आहे, पण तुमचे जे बिल्डिंग्स आहेत त्या बिल्डिंग्समध्ये तुम्हाला इलेक्ट्रिसिटी मिळत असेल. तुमचे जे कॉम्प्युटर लॅब्स आहेत, तुमचे जे क्लासरूम्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिसिटी दिसत आहे. ठीक आहे, पण तुम्हाला वायर्स तुमचा जे तुमच्या कॉलेजचा एरिया असेल, एक आय थिंक म्हणजे 1-2 एकर 3 एकरचा जो तुमचा एरिया असेल, ठीक आहे, 10 एकर 20 एकर जे मोठे कॉलेजेस असतात लागून इकडं काय म्हणतो आपण त्याला 11-12चं कॉलेज आहे, त्याला लगेच लागून तुमचं इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे, थोडं लांब जाऊन तुमचं हॉस्टेल आहे, त्यानंतर लांब जाऊन एखादं मेडिकल कॉलेज आहे. हे एक ठिकाणी असं असतं की एकाच एक म्हणजे काय म्हणतो त्याला एक एरिया असतो की बाबा 36 एकर 40 एकरचा एरिया असतो. ठीक आहे, ह्या पूर्ण एरियामध्ये हे सगळे कॉलेजेस असतात, पण तिथं तुम्हाला एकही वायर कुठून चाललेली दिसत नाही. तर हे कसं काय होतं, तर ते अंडरग्राऊंड कनेक्शन म्हणजे काय, जमिनीतून कनेक्शन दिलेलं असतं. तर ओव्हरहेड कनेक्शन असताना जर अंडरग्राऊंड कनेक्शन का करतो आपण, कारण की भरपूर ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी रश असतो, ठीक आहे, पब्लिकचा रश जास्त असतो, तर अशा ठिकाणी सेफ्टी पण बघितली जाते. ठीक आहे, सेफ्टी पण बघितली जाते की बाबा जास्त सेफ्टी कशामध्ये आहे, तर अंडरग्राऊंड कनेक्शनमध्ये आहे. ठीक आहे, कारण की अंडरग्राऊंड कनेक्शनमध्ये ना त्या कनेक्शनला मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये शिकवणारच आहे, पण तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू सांगायला लागले. ओव्हरहेड कनेक्शनमध्ये काय होतं की बाबा भरपूर वेळेला एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स पण होतात. की एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स म्हणजे काय, भरपूर वेळेला आपला जोराचा वारा सुटतो. ठीक आहे, वारा सुटल्यामुळं पण केबल्स तुटले जातात. पावसामुळं केबल्स ज्या आहेत त्या लूज होतात, तुटल्या जातात. भरपूर वादळी वारं सुटतं. ठीक आहे, उन्हामुळे जे फीडर्स बसपार्सचे असतात, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी खराब होत असतात. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या अंडरग्राऊंड कनेक्शनमध्ये होत नाहीत. का होत नाहीत, तर एन्व्हायरमेंटल इफेक्ट जो आहे, ठीक आहे, तो जास्त त्यामध्ये बसत नाही. आणि आपण बसवतानाच अंडरग्राऊंड कनेक्शनमध्ये काय करतो, तर चांगले मटेरियल वापरले जातात पहिल्यांदाच, त्याच्यामुळे त्याची जी मेंटेनन्स कॉस्ट आहे ती पण फार कमी लागते. पण एक होता अंडरग्राऊंड कनेक्शनमध्ये की जर मेंटेनन्स आलं तर मेंटेनन्सला खूप तुम्हाला टाईम कन्झ्युमिंग होतं. कारण की का ओव्हरहेड कनेक्शनमध्ये काय होतं की तुम्हाला फॉल्ट कुठं झाला आहे ते तुमच्या डोळ्याला दिसत असतं, वायर कुठून तुटली आहे हे तुम्हाला दिसत असतं. पण अंडरग्राऊंड कनेक्शनमध्ये तसं होत नाही. अंडरग्राऊंड कनेक्शनमध्ये कुठला नेमका पॉईंट फॉल्टी झाला हे तुम्हाला कळत नाही. त्यामुळे तुम्हाला काय करावं लागतं, सगळं उकरत जावं लागतं आणि त्यावेळेला तुम्हाला तो पॉईंट सापडायला लागतो की हां, इथून वायर लूज झालेला आहे किंवा तुटलेला आहे किंवा इथं शॉर्ट सर्किट झालेला आहे. एनी नंबर ऑफ प्रॉब्लेम असतील किंवा एनी प्रॉब्लेम असेल म्हणायचं आहे मला, तो तुम्हाला अंडरग्राऊंड कनेक्शनमध्ये सापडायला वेळ लागतो. ते ओव्हरहेड कनेक्शनमध्ये लगेच सापडतो. ठीक आहे, तर ओव्हरहेड कनेक्शनमध्ये ओव्हरव्ह्यू आपण तुम्हाला सांगितलं. आता पूर्ण डिटेल आपण समजून घ्यायच्या. तर ओव्हरहेड कनेक्शन तुम्ही बघितलं असाल तर असे असते, पोल असतो, तारा म्हणजे आपण इलेक्ट्रिसिटीच्या वायर्स जात असतात. ठीक आहे, तर इथून तुमचे एक म्हणजे फेज न्यूट्रल हे घेतली जाते जर तुमची होमसाठी असेल तर. ठीक आहे, तर अशा प्रकारे घेतले जातं आणि डायरेक्ट तुमच्या मीटरला पहिलं जोडलं जातं.
ठीक आहे, आणि मीटर थ्रू तुमच्या घराला इलेक्ट्रिसिटी येते. ठीक आहे, हे तुमचं काय होतं ओव्हरहेड कनेक्शनचा ओव्हरव्ह्यू आहे. तुम्ही भरपूर वेळेला बघितलाच असाल आत्तापर्यंत. तर हे असं असतं ओव्हरहेड सर्व्हिस कनेक्शन. तर आता आपण जाऊन ओव्हरहेड सर्व्हिस कनेक्शनचे ते काय नेमकं डिटेलमध्ये कसं असतं हे पण बघणार आहे. फॉर ओव्हरहेड सर्व्हिस लाईन, when the service line is provided with the help of an overhead line, it must have a fixed clearance above the ground of the lowest conductor and a definite clearance must be provided from the adjacent building. म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला, जर बिल्डिंग असेल आणि त्याच्यावरून जर तुमच्या इलेक्ट्रिसिटीच्या तारा जात असतील, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जो आपल्या इंडियन इलेक्ट्रिसिटीच्या ज्या रूल्स आहेत त्या रूल्सप्रमाणे भरपूर डिस्टन्स असला पाहिजे, तेवढा डिस्टन्स असला पाहिजे. ठीक आहे, तर हे सांगायचं की बाबा ते शुड बी फिक्स्ड क्लिअरन्स फ्रॉम द ग्राउंड, म्हणजे जे ग्राउंड आहे त्याच्यापासून पण पोल्स जे आहेत तुमचे ते एका सर्टन डिस्टन्सला असले पाहिजेत. ठीक आहे, जेणेकरून काय होणार नाही की समजा ट्रक चालला आहे तुमचा, तर अशा वेळेला जर तुमचं जर समजा खाली असतील, म्हणजे फिक्स्ड क्लिअरन्स का इंडियन गव्हर्नमेंटने इलेक्ट्रिसिटी म्हणजे आहे, इंडियन गव्हर्नमेंटचा आहे किंवा आपण इलेक्ट्रिसिटी बोर्डचा आहे म्हणू शकतो. तर कशासाठी आहे, तुमचे ट्रक्स आहेत किंवा काय म्हणतो आपण हेवी व्हेकल्स किंवा मोठ्या व्हेकल्स जे आहेत, ठीक आहे, बसेस आहेत, ट्रक्स आहेत किंवा आणि JCB आहेत, भरपूर जे आहेत, त्या सगळ्या गोष्टींना आपल्या वायर्स ज्या आहेत त्या कट व्हायला नको, त्यामुळे कट व्हायला नको किंवा तुटल्या जायला नको, त्यासाठी एक स्पेसिफाईड डिस्टन्स आहे ज्याच्यावर आपल्या तारा असल्या पाहिजेत. ठीक आहे, ज्यामुळं कसल्याही प्रकारचे प्रॉब्लेम होणार नाहीत. तर आणि काय होणार सांगितले त्याने, तर ओव्हरहेड सर्व्हिस कनेक्शन कॅन बी डन फॉर डिफरंट टाईप्स ऑफ बिल्डिंग्स. So there is an overview on different height roof buildings and their diagrams. Service meant for low roof building and service meant for high roof building. म्हणजे काय म्हणायचं आहे आपल्याला इथं, तर किती डिस्टन्स असला पाहिजे की बाबा जेणेकरून मी तुम्हाला मागाशीच म्हणलं, बिल्डिंग जर असेल, बिल्डिंगच्या वरून जर सर्व्हिस तारा ज्या आहेत त्या चालल्या असेल तर किती डिस्टन्स पाहिजे, परत रूफ जर असेल तर त्यावरती किती डिस्टन्स असलं पाहिजे, हे आपल्याला ह्या गोष्टींचं आपल्याला म्हणजे भान ठेवलं पाहिजे किंवा आपण ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. ठीक आहे, जर आपण ओव्हरहेड सर्व्हिस कनेक्शन करणार असेल तर. आणि त्या सगळ्या गोष्टी कशासाठी आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी इलेक्ट्रिसिटी बोर्डनं आपल्यासाठीच बनवल्या आहेत. त्या जर गोष्टींचं पालन केलं नाही तर तिथं शॉर्ट सर्किट होऊ शकतं आणि ह्युमन लाईफला पण धोका होऊ शकतो. हे सगळे होऊ नयेत म्हणूनच ह्या गोष्टी सगळ्या तयार केलेल्या आहेत. आता हे झालं ओव्हरहेड सर्व्हिस कनेक्शनचं किंवा ओव्हरहेड सर्व्हिस कनेक्शन कसं असतं. ठीक आहे, हे जे वायर्स कशा असतात किंवा हे कसं कनेक्शन असतं. आता आपण बघणार अंडरग्राऊंड सर्व्हिस कनेक्शन. तर ह्याच्यामध्ये अंडरग्राऊंड सर्व्हिस कनेक्शन म्हणजे काय आपल्याला पहिला बघण्यासाठी मला मागाशी सांगितले की अंडरग्राऊंड सर्व्हिस कनेक्शन हे नेमकं कसं आहे. ठीक आहे, तर अंडरग्राऊंड सर्व्हिस कनेक्शनमध्ये काय होतं, यूज ऑफ अंडरग्राऊंड केबल इज युजली मेड फॉर सर्व्हिस कनेक्शन वेन द पॉवर इज टू बी सप्लाइड टू द कंझ्युमर इज मोर दॅन 25 kW. म्हणजे अंडरग्राऊंड कनेक्शन तेव्हाच केलं जातं ज्यावेळेला पॉवर जे आहे ते 25 kW वर आपण कंझ्युमर यूज करणार आहे. आता घरामध्ये किती असतं, तर तुम्हाला सांगितलं 230 वोल्ट असेल, ±5% असतं. ठीक आहे, इंडस्ट्रीलाच किती असतं, तर 440 वोल्ट असतं. ठीक आहे, ±5% आपण मग धरून जाऊया. म्हणजे 230 म्हणजे करेक्ट 230 नसतं, कधी कधी 225 पण असतं, कधी कधी 235. ह्या गोष्टी म्हणजे काय होतं, प्लस मायनस होऊ शकतात, ते 5% आपण इकडं तिकडं धरू शकतो. तर ज्यावेळेला कंझ्युमर जो आहे तो 25 kW वर पॉवर यूज होत असेल तर अशा वेळेला काय करतात, अंडरग्राऊंड सर्व्हिस कनेक्शन करतात. तुम्हाला मगाशी सांगितलं, मी उदाहरण दिलं तर सगळ्या स्टार्टिंगला व्हिडिओच्या, की आपण जे म्हणतो कॉलेजेस आहेत, ठीक आहे, कॉलेजेसच्या ठिकाणी आपण जास्त बघतो. तर तिथं काय आपल्या घरासारखं फक्त घरामध्ये 220 किंवा 230 वोल्ट का दिलं जातं, तर तिथे काय असणार आहे, घरामध्ये 1, 2, 3 फॅन असणार आहेत, एक 4-5 ट्यूबा असणार आहे. ठीक आहे, फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल, टेलिव्हिजन असेल, ह्याच्यावर काय असणार आहे, काय जास्त गोष्टी, एखादा मिक्सर असेल जो कधी कधी यूज होत असतो. ठीक आहे, जास्त म्हणजे गीझर असेल, ह्या सगळ्या गोष्टींसाठी काय म्हणतो आपण त्याला 230 वोल्ट आपला बास होतो. इंडस्ट्रीमध्ये काय असतात, मोठी मशिनरीज असतात, तरी पण त्यांना 440 वोल्ट आपला इलेक्ट्रिसिटी बास होतो. ठीक आहे, तर ह्याच्यापेक्षा जास्त म्हणजे काय म्हणायचं आपल्याला, ह्या सगळ्यांच्यापेक्षा जास्त लोड कुठं असणार आहे, जर म्हणजे आपण जर म्हणतो कॉलेजेसचं एक एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला. इथं नंबर ऑफ समजा एका काय म्हणतो आपण त्याला, एका कॉम्प्युटर लॅबला समजा
लॅबमध्ये 60 स्टुडंट बसलेले आहेत, तर तिथं 60 कॉम्प्युटर्स यूज झाले, तेवढे आपल्या घरामध्ये होणार आहेत का? नाही होणार. प्लस त्यावेळेला 60 स्टुडंट बसतात, त्यावेळेला हेच एका कॉम्प्युटर लॅबचं झालं. नंबर ऑफ फॅन्स असणार आहेत, नंबर ऑफ ट्यूब्स असणार आहेत, ठीक आहे, नंबर ऑफ लॅब्स असणार आहेत, त्या लॅबमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वर्किंग चालू असणार आहेत, इलेक्ट्रिकल लॅब असणार आहेत, कॉम्प्युटर लॅब असणार आहेत, मेकॅनिकल लॅब असणार आहेत, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय होणार आहे? इलेक्ट्रिसिटी भरपूर यूज होणार आहे, ठीक आहे. त्यामुळे काय होणार आहे? आपल्याला अंडरग्राऊंड केबल जिथं आहे म्हणजेच तिथं काय असणार आहे? 25 किलोवॅटपेक्षा जास्त आपली इलेक्ट्रिसिटी यूज होणार आहे. तर अशा ठिकाणी आपण अंडरग्राऊंड कनेक्शन करतो. तर अंडरग्राऊंड कनेक्शन कसं असतं हे आपण डायग्रॅमॅटिकली पण बघायचं आहे आपल्याला इथं. तर इथं अंडरग्राऊंड कनेक्शन आपण इथं बघितलं आहे. पोल थ्रू काय केलं जातं आपलं, म्हणजे काय म्हणणार आहे आपण अंडरग्राऊंड कनेक्शन म्हणजे, आता इथं आपल्याला एक म्हणजे आपण काय म्हणतो त्यावेळेला इथं आपल्याला एका बिल्डिंगचं म्हणजे हे दाखवलेलं आहे, डायग्रॅम दाखवलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये कसं घेतलेलं आहे? जमिनीच्या आतून घेतं त्यालाच आपण काय म्हणतो? अंडरग्राऊंड कनेक्शन म्हणतो आपण. इथे सगळ्या स्टार्टिंगला बघूया, इथं आपल्याला सर्व्हिस केबल दिसत आहे, ती आलेली आहे, ती आपण दिलेली आहे मीटरला, ठीक आहे. आयसोलेशन बाय फ्यूज लिंक्स, म्हणजे आपण इथं पण आपण फ्यूज ओव्हरहेडमध्ये यूज करतो, तर जसं आपण अंडरग्राऊंडमध्ये पण आपण फ्यूज यूज करणार आहे. हे मीटर कॅबिनेट असणार आहे तुमचं. त्यानंतर काय दिलेलं आहे? इथून पुढं गेलं, इथं मेन सर्किट ब्रेकर असणार आहे, ठीक आहे. इंटरफेरन्स युटिलिटी असणार आहे. त्यानंतर इथनं मेन सर्किट ब्रेकरपासून आपल्याला इथं कुठं गेलं आहे? कन्झ्युमर इन्स्टॉलेशनला आपल्याला इलेक्ट्रिसिटी जाणार आहे, ठीक आहे. याप्रमाणे आपण जमिनीच्या आत जे करतो त्याला आपण काय म्हणणार आहे? अंडरग्राऊंड सर्व्हिस कनेक्शन म्हणणार आहे. तर आपण आत्तापर्यंत तुम्हाला सांगितलं की ओव्हरहेड सर्व्हिस कनेक्शन कसे असते, अंडरग्राऊंड सर्व्हिस कनेक्शन कसे असते. तर आता आपण बघणार आहे की ह्या दोन्हीमध्ये फरक काय असतो, कंपॅरिझन बघणार आहे. आता कंपॅरिझन सांगायच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की आता इथं कंपॅरिझनमध्ये लिहिताना फक्त काय दिलेलं आहे? अंडरग्राऊंडचं दिलेलं आहे. अंडरग्राऊंड म्हणजे कंपॅरिझन बिटवीन ओव्हरहेड अँड अंडरग्राऊंड सिस्टीम इथे लिहिलेलं आहे मी. पण याच्यामध्ये दाखवताना काय लिहिलेलं आहे की इथं लिहिताना पॉईंट्स अंडरग्राऊंडचे लिहिलेले आहेत, त्याच्या करेक्ट विरुद्ध जे आहे ते ओव्हरहेडचे पॉईंट्स आहेत, ते इथं लिहिलेले नाही आहेत, पण ते करेक्ट त्याच्या विरुद्ध आहे. तुम्ही जर नोटबुकमध्ये लिहून घेणार असाल तर ते पॉईंट करेक्ट ह्याच्या विरुद्ध आहेत, ते लिहून घेऊ शकता. तर अंडरग्राऊंड सिस्टीम ओव्हरहेड सिस्टीम फॉर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिक पॉवर, ठीक आहे, हॅज न्यूमरस ॲडव्हान्टेज सच ॲज मोर सेफर. म्हणजे जे अंडरग्राऊंड सर्व्हिस कनेक्शन आहे ते सेफ का असणार आहे? तर तिथं तुम्हाला सांगितलं आहे की एन्व्हायरमेंटलचे जे इफेक्ट आहेत ते होणार नाही आहेत, ठीक आहे. मेंटेनन्स पण सारखं येणार नाही, त्यामुळे व्हेरी लो मेंटेनन्स. आता ह्याच्यामध्ये काय असणार आहे? ओव्हरहेडमध्ये हाय मेंटेनन्स असणार आहे आणि अंडरग्राऊंडपेक्षा म्हणजे तेवढं सेफ नसणार आहे अंडरग्राऊंडपेक्षा, ठीक आहे. ते पण सेफच असतं. आता काय रोज कोण इलेक्ट्रिसिटीचा शॉक लागत नाही, पण त्याच्यापेक्षा अंडरग्राऊंडपेक्षा कमी सेफ असतं, ठीक आहे. फ्यू चान्सेस ऑफ पॉवर फेल्युअर अँड ॲक्सिडेंट्स, जे पॉवर फेल्युअर आणि ॲक्सिडेंट होण्याचे कमी चान्सेस असणार आहे, ते ह्याच्यामध्ये जरा जास्त असणार आहे. लो व्होल्टेज ड्रॉप बिकॉज ऑफ लो इंडक्टन्स, ह्याच्यामध्ये काय होणार आहे? व्होल्टेज ड्रॉप कमी होणार आहे. गुड लुकिंग का असणार आहे? तुम्हाला इलेक्ट्रिसिटीच्या जास्त वायर्स तुम्हाला दिसणार नाही, किचकट दिसणार नाही, तुम्हाला दिसणारच नाही आहे, ठीक आहे. त्यामुळे काय होणार आहे? गुड लुकिंग येणार आहे, लुकिंग चांगलं दिसणार आहे. फ्री फ्रॉम डॅमेज ड्यू टू लाईटनिंग अँड थंडरस्टॉर्म, म्हणजे विजांमुळं आणि जे वादळी वारं सुटतं त्यापासून तुम्हाला काय होणार आहे? त्याच्यापासून कसल्याही प्रकारचे डॅमेज होणार नाही. त्याच्या विरुद्ध ओव्हरहेडमध्ये काय होणार आहे? तर लाईटनिंगमुळे आणि थंडरस्टॉर्ममुळं नुकसान होणार आहे. नो इंटरफेरन्स टू कम्युनिकेशन सर्किट्स अँड स्मूथिंग डाऊन्स ऑफ सर्ज इफेक्ट्स, कम्युनिकेशन लाईन्सला पण कसल्याही प्रकारचा धोका होणार नाही. ॲज सर्ज एनर्जी इज ॲब्सॉर्ब्ड बाय द केबल शीट, ठीक आहे. सर्ज एनर्जी केबल शीट ॲब्सॉर्ब करते. त्यामुळे द ड्रॉबॅक ऑफ अंडरग्राऊंड सिस्टीम, आता हे झाले फायदे झाले अंडरग्राऊंड सिस्टीमचे. आता म्हणजे ड्रॉबॅक किंवा आपण म्हणतो डिसॲडव्हान्टेज काय आहे, तोटे काय आहेत, ठीक आहे. ओव्हरहेड सिस्टीम आर हाय इनिशियल कॉस्ट ऑलमोस्ट डबल, म्हणजे काय होणार आहे? अंडरग्राऊंड सिस्टीम जास्त करून आपण करत का नाही? कारण की त्याची जी इनिशियल कॉस्ट आहे ती इनिशियल कॉस्ट काय असणार आहे? जवळजवळ ओव्हरहेड कनेक्शनपेक्षा डबल असणार आहे. लो फ्लेक्सिबिलिटी इन लेआउट, म्हणजे काय म्हणायचं आहे इथं? फ्लेक्झिबल नाही आहे अंडरग्राऊंड सिस्टीम. जसं तुम्ही केला की तुम्हाला 10 वर्षांनी पण त्याच्यामध्ये चेंजेस करता येणार नाही, तुम्हाला सगळं उकरून मग परत आणि सगळं बसवायला लागणार. तेच ओव्हरहेड सर्व्हिस कनेक्शनमध्ये काय होणार आहे? तुम्हाला फ्लेक्झिबल असणार आहे. परत समजा कोणतरी समजा आता इथंपर्यंत तुम्ही आत्ता थांबला आहे, तुम्ही आत्ता आहे तिथंपर्यंत समजा पोल्स आहेत, तर आणि तुमच्या
हे घरापासून 500 मीटरपर्यंत पोल्सच नाही आहेत, ठीक आहे. आणि तिथं जर पूर्ण मोकळं पडलं आहे, समजा तुम्ही आता कुठंही बसला आहे तिथं, समजा तिथंपर्यंतच इलेक्ट्रिसिटी येते आणि तिथून पुढं 500 मीटरपर्यंत पूर्ण मोकळंच आहे, ठीक आहे, असं समजून चला, ठीक आहे. तर तिथं जर नसलं, काय इलेक्ट्रिसिटी नसली, तुम्हाला जर तिथे इलेक्ट्रिसिटी बसवायची असेल तर काय करायचं आहे, फक्त तुम्हाला एक पोल जोडायचा आहे सर्व्हिस केबलचं थ्रू, तिथून इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन लाईन्स थ्रू सर्व्हिस केबल्स थ्रू आपल्याला काय करता येते, एक पोल जोडला, त्यानंतर वायर्स जोडले, ठीक आहे, ट्रान्समिशन लाईन्स जोडल्या, त्यानंतर काय होतं, तुमच्या घरापर्यंत इलेक्ट्रिसिटी आहे तशी येऊ शकते, ठीक आहे. तर तसं अंडरग्राऊंडमध्ये काय होणार नाही आहे, ठीक आहे. ह्या सर्व्हिस केबल्स थ्रू काय होणार नाही आहे, सर्व्हिस केबल जोडता येणार नाही, परत तुम्हाला उकरून परत नवीन करायला लागणार आहे. हे ते जे काय डिसॲडव्हान्टेज किंवा ड्रॉबॅक म्हणू शकतो आपण त्याला. लिमिटेड ऑपरेटिंग व्होल्टेज नॉट अबाव 66 kV, म्हणजे 66 kVपेक्षा आपण जास्त आपण म्हणजे काय करू शकत नाही, यूज करू शकत नाही. तसंच ओव्हरहेडला काय आपण करू शकतो 132 kV, आता 765 kV, भरपूर आपण काय म्हणतो त्याला, ह्याच्यापेक्षा जास्त आपण केवीला आपण ऑपरेट करू शकतो. डिफिकल्टी इन फॉल्ट लोकेशन अँड रिपेअर, म्हणजे नेमका फॉल्ट कुठं झाला आहे हे आपल्याला कळत नाही. ओव्हरहेडमध्ये तुम्हाला डोळ्याला दिसत असतं की बाबा ह्या पोलवरची वायर तुटल्या त्यामुळे कनेक्शन बंद झालं आहे, ते तुम्हाला डायरेक्ट दिसत असतं. पण अंडरग्राऊंडमध्ये तसं दिसत नाही, आपल्या डोळ्यांना काहीच दिसत नाही, त्यामुळे फॉल्ट लोकेट करताना भरपूर प्रॉब्लेम येतो, ठीक आहे. हायेस्ट चार्जिंग करंट अँड डिफिकल्टी इन जॉईनिंग केबल्स, म्हणजे चार्जिंग करंट जो हायेस्ट चार्जिंग करंट असणार आहे आणि जर तुमच्या केबल्स तुटल्या असल्या तर ते जॉईन करताना भरपूर डिफिकल्टी येणार आहे. आता मोस्टली द हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन इज कॅरीड आउट बाय ओव्हरहेड सिस्टीम ड्यू टू लो कॉस्ट, म्हणजे जे आपल्या हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन्स आहेत त्या आपल्या ओव्हरहेड सिस्टीमने आपण ट्रान्समिट करतो, कारण की त्याची कॉस्टिंग लो आहे. आता पुढे लिहिले ते काय एवढं महत्त्वाचं नाही. हाऊएव्हर डिस्ट्रीब्युशन इन कंजेस्टेड एरियाज अँड इन मॉडर्न सिटीज लाईक छत्तीसगड इज कॅरीड आउट बाय अंडरग्राऊंड केबल, म्हणजे जास्त करून जे डिस्ट्रीब्युटेड एरियाज आहेत, कंजेस्टेड म्हणजे जास्त जिथं पब्लिकचा रश आहे, असे मोठे सिटीज, मॉडर्न ज्या सिटीज आहेत, लाईक चंदीगडचं इथं उदाहरण दिलेलं आहे, अशा ठिकाणी आपण अंडरग्राऊंड केबल यूज करतो, ठीक आहे. आता मी तुम्हाला जे पॉईंट सांगितले अंडरग्राऊंडचे, म्हणजे लो मेंटेनन्स कॉस्ट, ठीक आहे, लो व्होल्टेज ड्रॉप, गुड लुकिंग, हे जे ह्याच्या करेक्ट विरुद्ध काय होतं, ओव्हरहेडचं येतं, ठीक आहे. हेच त्याचं जे दोन्हीचं कंपॅरिझन म्हणलं तर हे 2 गोष्टी होतात, ठीक आहे. थँक्यू एव्हरीवन. तर तुम्हाला सगळ्यांना होपफुली सगळे लेक्चर कळालं असेल. जर कळालं नसलं तर परत आणि मागं जाऊन बघा, ठीक आहे. हे जे पॉईंट्स आहे तुम्हाला ते एकदा व्यवस्थित वाचा, म्हणजे सगळे कळतील. थँक्यू एव्हरीवन.